श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला तिळासोबत ही एक वस्तू दान करायची आहे, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय होईल आणि 7 पिढ्या आपल्याला धन दौलतची अजिबात कमतरता होणार नाही. साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत होईल. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षट्टिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षट्टिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षट्टिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षट्टिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षट्टिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट्टिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षट्टिला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्टिला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. एवढं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे षट्टिला एकादशीचं. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला ह्या दिवशी आवर्जून तिळासोबत ही एक वस्तू दान करायची आहे, ज्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तर आपल्याला मुक्तता मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला आयुष्यभर धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही आणि मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला तिळासोबत दान करायची आहे. ह्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे, तिळापासून आपल्याला एखादी मिठाई तयार करायची आहे, कारण षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळापासून बनलेल्याच मिठाईचा श्री हरी विष्णूंना नैवेद्य हा दाखवायचा आहे. तर आपल्याला 11 किंवा 21 जे आहे तिळाचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला 1-1 रुपयाचे, जर तुम्ही 11 लाडू तयार केले असतील तर तुम्हाला 1-1 रुपयाचे 11 नाणे घ्यायचे आहेत. जर तुम्ही 21 तिळाचे लाडू तयार केले असतील तर तुम्हाला 21 1-1 रुपयाचे नाणे हे घ्यायचे आहेत.
आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या श्री हरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा तर आपल्याला षट्टिला एकादशीच्या दिवशी करायचीच आहे. त्यांना जो अभिषेक घालणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळाभिषेक घालायचा आहे. याला तिलोदक असं सुद्धा म्हणतात. आणि त्याचबरोबर जे आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवताना जर तुम्ही 11 तिळाचे लाडू घेतले असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 11 नाणे ठेवायचे आहेत 1-1 रुपयाचे. आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला जे आहे त्याच्यावरती तुळशीचं पत्र आवर्जून ठेवायचं आहे. कारण जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्री हरिविष्णू ग्रहण करणार नाही. म्हणून आपल्याला तुळशीचं पत्र देखील त्याच्यावरती ठेवायचं आणि हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला श्री हरिविष्णूंना अर्पण करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. जसं तुम्हाला शक्य असेल तसं करा. ह्याला उपाय म्हणू शकतात किंवा हा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान देखील आहे. आता हा जो नैवेद्य आपण श्री हरिविष्णूंना अर्पण केलेला आहे तो आपल्याला थोडा वेळ त्यांच्या समोर तसाच ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला तो उचलायचा. आणि उचलून जे आहे आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि रस्त्यामध्ये वाटेमध्ये तुम्हाला कोणीही जो गरजू असेल, आपल्याला जो गरजू असेल, गरीब व्यक्ती असेल त्यालाच ह्या तिळाचं दान करायचं. त्यांना आपल्याला जे आहे तुम्हाला वाटेमध्ये एखादा भिकारी भेटला, भिक्षुक भेटला किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे दान करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 11 लाडू आणि हे 11 रुपये जे आहे आपल्याला एखाद्या गरीबाला दान म्हणून द्यायचे आहेत. एवढं जरी तुम्ही दान केलं तरी तुम्हाला षट्टिला एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्ती तर मिळणारच आहे, पण 7 पिढ्या आपल्याला धन दौलतची कमतरता होणार नाही आहे. श्री हरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून अशी आपल्याला कृपा हे मिळणार आहे. आणि मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला स्वर्गाची प्राप्तीही होणार आहे. कारण षट्टिला एकादशीच्या दिवशी तिळदान, तिळ स्नानाला खूपच महत्त्व आहे. आणि म्हणूनच अतिशय साधी आणि सोपा हा उपाय, ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो किंवा ह्याला दान म्हणू शकतो. आवर्जून हे 11 तिळाचं दान प्रत्येकाने करायचं आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष नष्ट होऊन प्रत्येकाची भरभराट हो, हीच मनामध्ये इच्छा. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.